नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण समाज कल्याण विभाग असो किंवा कृषी विभाग असो, महिलांसाठी असो किंवा दिव्यांग कल्याण विभाग असो, अशा विविध विभागांतर्गत आता या योजनांचा लाभ तुम्ही मिळवू शकता। आता या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले आहे। तुम्ही पाहू शकता इथे अर्ज करण्यासाठी कालावधी आहे, अर्ज कसा करावा किंवा अधिकारी संपर्क। इथे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पोर्टल सुरू झाले आहे। या अर्जाची म्हणजे शेवटची तारीख काय असणार आहे, अर्ज कसे करावे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे अर्ज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, अर्ज करण्यासाठी कालावधी किती आहे तुम्ही पाहू शकता। जे पहिला कृषी विभाग आहे, योजनेचे नाव तुम्ही पाहू शकता। 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे। ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 1 सप्टेंबर 2025, शेवटची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम आहे तारीख 30/9/2025। आता इथे छाननी किंवा जे काही पूर्ण सुरुवात आहे किंवा अंतिम दिनांक आहे हे सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर समाज कल्याण विभाग आहे, तिथे जिल्हा परिषद 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर साहित्याचा लाभ घेण्यासाठी हे सुद्धा अर्ज तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत भरू शकता। मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुलचा लाभ योजना आहे, 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। त्यानंतर महिला व बाल कल्याण विभाग आहे, त्यांना सुद्धा आहे, जिथे डॉक्टर कमला सुहानी योजना मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, याचेसुद्धा अर्ज सुरू झाले आहेत व 30 सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे। 5वी ते 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना आहे, याचीसुद्धा शेवटची तारीख 30/9/2025 आहे। ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील महिलांना व्यवसाय भूमिका वस्तू पुरवणे, व्यवसायभिमुख वस्तू पुरवणे म्हणजे शिलाई मशीन असो, पीठ गिरणी, सोलार वॉटर हीटर, तेलघाणा, याच्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात। हे पुणे जिल्ह्यासाठी आहे, तुम्ही पाहू शकता। पुणे ZP पुणे जिल्हा, ZP पुणे CESS योजना.com या पेजवरती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचे असेल किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ते संपर्क करू शकता। कृषी विभाग आहे, महिला व बाल विकास विभाग आहे, तालुका दिलेला आहे, त्यानंतर नाव दिलेलं आहे, त्यानंतर अधिकाऱ्यांचे नाव दिलेलं आहे, संपर्क क्रमांक दिले आहेत। तुम्ही तिथे जाऊन नक्कीच इथे चौकशीसुद्धा करू शकणार आहात। आता अर्ज करण्यासाठी जी कालावधी किंवा अर्ज कसा करावा बाबत याबाबत सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। तर जिल्हा परिषद स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आहे। नोंदणी करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना म्हणजे इथे प्रथम सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत। प्रत्येक कागदपत्राची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी सांगितलेलं आहे। मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्याशिवाय पुढील नोंदणी फॉर्म भरता येत नाही। त्यानंतर इथे त्याकरिता प्रथम मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। अर्जदारांनी प्रथम स्वतःचे आडनाव, नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव भरावे। त्यानंतर मोबाईल क्रमांकावरती जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेंड OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्हाला पुढील नोंदणी करता येणार आहे। अशा सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे। वरील माहिती भरल्यानंतर पुढील पत्ता, इतर माहिती, बँक माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे। त्यानंतर जन्मतारीख भरताना तारखेचं फॉर्मॅटसुद्धा दिलेलं आहे। ही जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा, तुमच्यापर्यंत ही नक्कीच लिंक पोहोचणार आहे। व डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला लिंक मिळेल। या सोप्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे व या विविध योजनांचा तुम्ही लाभ मिळवू शकणार आहात। अर्ज करण्याची कालावधी 30 सप्टेंबर 2025 असणार आहे व कृषी विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, महिला व बाल कल्याण विभाग आहे। या विभागातल्या जे अर्जदार असणार आहे त्यांना नक्कीच इथे या योजनेचा लाभ मिळणार आहे। या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा, आपण नक्कीच इथे मदत करणार आहोत। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।